देवाने शक्ती दिली नाही तर कोणताच मनुष्य कोणतंच पाप टाळू शकत नाही. आपल्याकडे पाप टाळण्याची शक्ती नाही आहे. पाप टाळण्याची शक्ती देवाकडे नाही दे. म्हणून भले भले पडतात आणि गडगडतात. ह्या जगाची समस्या एकच आहे, आम्ही पाप टाळू शकत नाही, म्हणून पापाचे परिणाम टाळू शकत नाही. या दुष्टचक्रातून बाहेर कसं यायचं? माणूस या दुष्टचक्रातून बाहेर येऊ शकत नाही, म्हणून माणूस आज अनाथ झालेला आहे. नंबर लावलेला डॉक्टरकडे कशाला? डायबिटीज आहे म्हणून. पण डायबिटीज आला का? ऑफिसमध्ये लाच घेतो म्हणून. म्हणजे लाच सोडत का नाही? सोडवत नाही. हे एकच उत्तर. म्हणून डायबिटीज जात नाही. हे दुष्टचक्र चालू आहे. म्हणून माणूस या जगामध्ये अनाथ आहे. केवढं ऐकतात लोक, पण जेव्हा चमत्कार बघतात तेव्हा मात्र हो बरोबर आहे. कारण पाप टाळण्याची शक्ती देवाने दिल्याशिवाय कोणाला मिळत नाही. आणि पुढे तो म्हणतो की मी पित्याला विनंती करीन आणि पिता तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल. हालेलुया. आणि पवित्र आत्मा काय करतो? पवित्र आत्मा तुम्हाला पहिली गोष्ट देतो, पापांची क्षमा देतो. पापांची क्षमा मिळाली की देवाबरोबरचं आपलं अकाउंट क्लिअर, आणि मग आजार जाणार, दुःख जाणार. दुसरी गोष्ट पवित्र आत्मा करतो ती म्हणजे पाप टाळण्याची शक्ती देतो. म्हणजे प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हा पवित्र आत्मा येशूच्या देवत्वाचा भरभक्कम पुरावा आहे. आणि त्या पवित्र आत्म्याद्वारे विलक्षण कामं, अद्भुत कृत्य, चमत्कार होत आहेत. आणि ते पाहून लोक येशूचा स्वीकार करत आहेत. पवित्र आत्मा त्याचं कार्य करतो. आणि पवित्र आत्मा कुणाला मिळतो? जो येशूवर 100% विश्वास ठेवतो. तुम्हाला पक्क सामर्थ्य पाहिजे, 100% विश्वास येशूवर ठेवायला पाहिजे. अजून पण मोठ्या प्रमाणात जर तुम्हाला पाहिजे असेल तर काय केलं पाहिजे? मोठ्या प्रमाणात जर मला पवित्र आत्मा पाहिजे असेल तर मला काय केलं पाहिजे? मला पवित्र आत्म्याच्या आज्ञेचं तंतोतंत पालन केलं पाहिजे.